आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। बस स्थानक चोरी प्रकरण, कारखेड्यात अतिक्रमणाचा स्फोट, प्रशासन झोपलेले की पाठबळ देते। हे दृश्य आहे जामनेर तालुक्यातील कारखेडा खुर्द आणि बुद्रुक गावातल्या मुख्य रस्त्याचे। एकेकाळी इथे गावकऱ्यांचे बसस्थानक होते। आज इथे आहे RCC दुकाने। होय, तुम्ही बरोबर ऐकलं, या गावाचे बसस्थानक शाब्दिक नव्हे तर प्रत्यक्ष चोरीला गेले आहे। महिला, वृद्ध आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून भरधाव वाहनाच्या मध्ये उभे राहून बस पकडावी लागते। जिथे सार्वजनिक सोयी असायला हव्या तिथे मात्र भर रस्त्यात दुकाने उभी केली गेली आहेत। काय म्हटलं ताई? जिथे शासकीय बसस्थानक होते तिथे आज दुकाने उभे कशी राहिली, कोणी परवानगी दिली आणि कोण आहे यामागे, असा आवाज गावकऱ्यांकडून आज दिला जात होता। सरळ सांगतो, अतिक्रमण करणाऱ्यांना कुणाचं तरी राजकीय पाठिंबा किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे, नाहीतर कोणी एवढ्या मोठ्या रस्त्यावर RCC दुकाने बांधून कसे काय अतिक्रमण करू शकतो, असा प्रश्न मात्र इथे उपस्थित केला गेला आहे। तुम्हाला म्हणायचं इथे अतिक्रमणच नको, अतिक्रमण टर्निंगच्या जागी अतिक्रमण नको। बरं अतिक्रमण चालले नदीमध्ये करत नदी आरती बुजून टाकली। साहेब रोडाचं काम करता, देवाचे मंदिर जर रोडामध्ये आले एक काढून सनी दुसऱ्या ठिकाणी शेप करता। बरोबर, झाडं काढून काढू शकता आणि दुसऱ्या ठिकाणी काढून लावू शकता नाही। आता जे नवीन अधिकारी आले PWD ला, त्यांनी इथला सर्वे केला का? सर्वे केला बोलले नाही का? गावकऱ्यांची भेट येते नाही? आता या गाडी लावली म्हणजे दुकान झालं त्यांचं। रस्त्याची रुंदी या भागात इतकी कमी झाली आहे की गेल्या 6 महिन्यात किमान या ठिकाणी बरेच अपघात इथे झाल्याची माहिती स्थानिक गावकऱ्यांनी दिली। मात्र या गोष्टीकडे प्रशासन गप्प का, असा प्रश्न येथे गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे। प्रश्न पडतो, प्रशासन झोपले की मुद्दाम पुढे करत आहे? हे लांजरी स्टँड म्हणजे 27/15 पण याची जागा चोरी गेली आहे आजूबाजूला। तरी शासनानं याच्या जागेची बरोबर विल्हेवाट लावून तरी आणि या जागेवर ते बस स्टँड बांधण्यात यावं, हे आज आमच्या शासनाला हात जोडून नम्र विनंती। हे अतिक्रमण चालू आहे किंवा आतापर्यंत होत आलंय, आमच्या सगळ्या गावांनी अनुभवलं। हा रस्ता गावापाशी अरुंद झालाय, त्याचं रुंदीकरण व्हायला पाहिजे। बरं, आणि त्याचं 45/45 दोघं साईडनं 45/45 असाच रस्ता व्हायला पाहिजे। आणि बस स्टँड दोघं साईडनं हे जे 27चं माप आहे म्हणतात गावकरी, तेच व्हायला पाहिजे। बरं, जर का झालं नाही तर मी माझ्या गावकऱ्यांच्या सहकार्यांनी मी आमरण उपोषण करणार आहे।
आणि निवेदन मी तहसीलदारांकडे कलेक्टरकडे देणार. मला 45/45चा रस्ता पाहिजे, कारण आम्ही अनुभवतो 1 वर्षापासून. गाड्या सरळ तिकडून जाता, इकडून मोटरसायकली, कोणाचे ते टेबलं बाकडे काय असलं ते आहे त्यांचं अतिक्रमण. मला ते सगळं क्लिअर पाहिजे. जर कुठल्या साहेबांनी केलं नाही तर मी सरळ उपोषण करणार. बस पळत आली की आम्ही मधोमध उभे राहून थांबतो. बाजूला थांबायला जागाच नाही. मुलींची सुरक्षितता कुणी पाहायची असा प्रश्न मात्र या ठिकाणी बसमध्ये जाणाऱ्या महिलांनी उपस्थित केला. आज ग्रामसभेत गावकऱ्यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना जाब विचारला. बसस्थानक चोरीला गेले, कुणी नेले, आमचे गाव कुठं चुकलं असा प्रश्न इथे गावकऱ्यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना केला. त्यावर ग्रामसेवक सरपंच यांनी सांगितले की ग्रामसेवा ठराव करून सार्वजनिक बांधकाम विभाग जामनेर यांना लवकरच देण्यात येईल. बसस्थानक जुन्या जागेवरच उभारण्यात येईल असे आश्वासन मात्र या ठिकाणी गावकऱ्यांना ग्रामसेवक यांनी दिले. आज आपल्या इथं ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेमध्ये गावकऱ्यांनी एक विषय मांडला की बुवा जो रोड बनतो आहे आता इथून अजिंठ्यापर्यंत रोड चालू आहे कंप्लीट बनवणं. रोड मोठा आहे परंतु गावाजवळ आल्यानंतर तो रुंद होतो आहे, म्हणजे काही अतिक्रमण झालेलं आहे. याविषयी आजपर्यंत ग्रामपंचायतकडून काय कारवाई करण्यात आली? 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये दोन्ही साईडला रोडच्या बसस्थानक आणि रोड रुंदी करण्यासंदर्भात विषय झाला होता. आम्ही ग्रामपंचायतमार्फत ठराव करून तो वरिष्ठ कार्यालयाकडे सुपूर्द केलेला आहे. वरिष्ठ सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच्यावर कार्यवाही करत आहे. त्यांच्याकडून काही रिप्लाय मिळाला आहे आजपर्यंत आलेलं नाही, पण आजच्या ग्रामसभेत पुन्हा तो विषय झालेल्यामुळे त्या मागच्या विषयाचा संदर्भ देऊन आम्ही पुढे सार्वजनिक बांधकामकडे प्रस्ताव सादर करू. तुम्ही गावचे सरपंच आहात, महिलांना फार त्रास होतो आहे, म्हणजे एखाद्या वेळेस गावाला जावं लागतं, यावं लागतं, उन्हात उभं राहावं लागतं आणि प्रत्यक्षात म्हणजे रोड जेवढा आहे 10 फुटाचा रोड उरलेला आहे त्या 10 फुटाच्या आतच उभं राहावं लागतं. एखादी गाडी आली तर त्यांना काही इजा झाली तर याला जिम्मेदार आपली ग्रामपंचायत असेल. तर यावर आपण आजपर्यंत काय काय कारवाई केली? तुम्हाला समस्या माहिती आहे का महिलांच्या? म्हणजे ज्या महिलांना समस्या होत आहे त्या आजपर्यंत तुम्ही पोहोचले का तिथपर्यंत? या प्रकरणात जामनेर सार्वजनिक बांधकाम उपविभाग अभियंता यांना विचारले असता हा रस्ता आमच्या नियंत्रणात नाही, MSRTC यांचे काम पाहत आहे. तर गावकऱ्यांना असा प्रश्न पडला, MSRTC कुठे आहे आणि इतक्या गंभीर अतिक्रमणाबाबत त्यांनी अजून कारवाई का केली नाही? बस स्थानक परत द्या, अतिक्रमण हटवा, राजकीय हस्तक्षेप बंद करा अशा घोषणा आज गावकऱ्यांकडून ग्रामसभेत देण्यात आल्या. गावकऱ्यांनी स्पष्ट केलंय, जर प्रशासनाने कारवाई केली नाही तर यापेक्षा मोठे तीव्र आंदोलन करण्यात येईल व रस्ता पूर्णतः बंद करण्यात येईल. बस स्थानक एखाद्याच्या घरी जाऊन लपवलं जात नाही, पण जामनेर तालुक्यातील गारखेड्यात हे झालंय. अधिकाऱ्यांनी जर हा आवाज ऐकला नाही तर गावकरी रस्ता बंद आंदोलन पर्यंत जातील असा प्रश्न मात्र इथे गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाला थेट सवाल केला आहे, बस स्थानक कुणी हटवलं, अतिक्रमण कसं उभं राहिलं आणि यामागे कोण आहे? ही लढाई फक्त रस्त्याची नाही, ही लढाई आहे गावकऱ्यांच्या हक्कांची.